गोव्याच्या राजकारणात एक लहान मतदारसंघ कसो एक व्हड कहाणी सांगू शकता. चलात आम्ही कुंभारजुआचो अभ्यास करूया आणि पळोवया की आयच्या काळार राजकीय रणनीती खंय पावली ती. आमी खोले कुंभरजुआचो अभ्यास करतात. कित्याक हे आमकां दाखवता की डेटाचो वापर करून निवडणुको जिखपाचे आणि प्रभावी कारभार करपाचे एक शक्तिशाली मॉडेल कशें तयार करूं येता. तर हे आमच्या विश्लेषणात आम्ही कितें पळयतले. पहिली कुंभारजुआची नाड समजून घेतले, म्हणजे जमिनीवरील सत्य. उपरांत मांडेटरचे अर्थ, अंकडे कितें सांगतात. मागीर आम्ही बदलल्या विश्वासाचे प्रकार पळयतले आणि ह्या सगळ्याच्या आधारून कारभाराचो एक नक्षो कसो तयार करूं मिळता आणि ते विचारांतल्यान कार्य कसो करचे हे आम्ही समजून घेतले. चला तर पहिल्या भागाक सुरुवात करूया. राजकारण समजोपाक पयलीं लोकांक आणि त्यांच्या दिसपट्ट्याक जिविताक समजोपाक गरजेचें. एक मतदारका खरंच कितें जाय. राजकारण म्हणल्यार व्हड भाशणां न्हय. खरो म्हणल्यार डेटा आमकां स्पष्ट दाखवता की लोकांच्या गरजो तांच्या दिसपट्ट्या जिवितांतला आसता. रोजगार, समान आणि स्थानिक सुविधा हे सगळे महत्वाचे. आणि हे प्रश्न काही ऑडगॉड धोरणाचे मुद्दे न्हय. हे रोजाचे त्रास जावन आसात. चिंतात, फुटलेले बंधांदे लागून हुम्मार येता. शेतकऱ्यांचे पीक इबाड जाता. थोडेव्या तरणेत्यांक नोकऱ्या नांत. फेरीबोटींचे वेळ सारखे नांत. रस्ते सारखे नांत. कामाक वचूंक भुरग्यांक शाळेंत वचून त्रास जातात. वीज आणि उदोग अनियमित. आणि दर्यादेग लोसता. न्हंयेंचं प्रदूषण जाता. हे सगळं दिसपट्टे जिवीत. म्हणजे बाहेरी परिस्थिती, खास करून शेतकी संबंधित प्रश्नावरचे आणि पर्यावरणावरचे एक संधी निर्माण करता. ज्या वेळेला लोक पक्षांच्या निष्ठेपरोस फुडून वचून आपल्या प्रश्नावर लक्ष दितात, त्यावेळेला उमेदवारां टंकाम सीधा जोडपाची एक व्हड संधी मिळता. आता चलात दुसऱ्या भागान मंदेतेचो अर्थ, अंकडे कितीं सांगतात ते पळोवया. 2827 मतां. फकत इतलीं 24,000 परून चोड मतदारां म्हणे जिखाचो अंतर फकत इतलो लहान. हाचो अर्थ कितें? हाचो अर्थ हांगासर एक लहान बदल लागून वोट परिणाम घडून हाडूंक शकता. दोर एक मोठ म्हत्वाचें. आता हे डॅशबोर्ड पळोवया. इलेक्टोरेट आसा 26,601. टर्नआउट बोरा आसा 81%. पण पळयात, आयएनसीचो वोट शेअर 31.44% आणि बीजेपीचो 18.32%. जिखपी उमेदवाराक 1/3 मतांपुरूसही थोडी कमी म्हणली. हें कितें सांगता? हें सांगता की हांगसर एकदम विभाजित राजकीय मंच आसा. कोणच्याच एकल्याक स्पष्ट बहुमत ना. आणि ही कळणी काही स्थिर समर्थनाची न्हय. हे टाईमलाईनाक पळयात. 1994 सावन 2022 मेरेन विश्वास जिखला आणि होगडला. 2007 आयएनसी टोके पावलोलो, सुमार 50% मतं. पण फुडल्याच 2 वर्षांनी 2017 तो आंकडा 20% सकयल कोसळलो. मागीर 2022 परत थोडो सुधारलो. म्हणजे हांगासर विश्वास कमावचो पडता. तर हाचो निष्कर्ष कितें? हांगासर उंच अस्थिरता आसा. खंयचे पक्षाक वाफदार बहुमत ना. जीख स्थानिक प्रश्नांचेर आणि उमेदवाराच्या आकर्षणाचेर आदारून आसता. ती दर पावटो परत जिखची पडता. आता आम्ही कितें पळयलें. चलात आता कित्याक हे सोदून काढूया. मतदाराच्या विश्वासांत इतले व्हड बदल कित्याक जातात. आणि हांगासर रणनीतीचो खरें ज्ञान दिसून येता. एकाच गोजालींचे 2 बाजू आसात. एक वट्टेन पक्षांतराला लागून मुख्य समर्थकांमधून विश्वास उणलो झाला, ही एक दुर्बलकाई. पण दुसऱ्या वट्टेन सत्तारूढ पक्षावर असंतोष वाढल्या आणि हे विभाजित मतदार एकवटून एक व्हड संधी निर्माण करूंक शकतात. दुर्बलकाईचो संधीत रूपांतर करप हीच खरी रणनीती. तो स्ट्रॅटेजिक घटक कितें? एक वटेन धोको आसा. बलिष्ठ बीजेपी यंत्रणा, जामकां केंद्रीय संपूर्णता मिळता. तो नाट्य तांचेकडेन बोडटात असो एक संभव. पण दुसऱ्या वट्टेन बल आणि संधीय आसा. थोडावे स्वयंसेवी संघटन पयलींच आसा, तांकां परत कामाक लावून येता. आणि सगळ्यांत महत्वाचं, स्थानिक असंतोष वाढल्या. तो आव्हान कितें? बोलर विरोधी असून या स्थानिक असंतोषाचो फायदो कसो घेवचो? तर इतल्या घोंडात परिस्थितीन एक जिंकाची रणनीती कशी बांडप? जबाब एक संपूर्ण 4 टोंगांच्या दृष्टिकोनात आसा. आमी ताका म्हणटात चतुर्मुख सिद्धांत. चारमुख सिद्धांत म्हळ्यार के? हो एक चारमुखांचो सिद्धांत. एक 360 डिग्री एकात्मिक प्रचाराचो दृष्टिकोन. हाचो हेतू म्हणल्यार खंयचोच पर्याय नदरे ॲड जाय नासतना सगळ्या अंगांचेर एकाच वेळार काम करो.
चलात हे 4 मुख्य भाम समजून घेया. पहिले, निवडणूक. कोम प्रोपचार झाल्ल्या मतदार गटांक लक्ष करप. दुसरे, संघोटनीक. बूथ पट्टिलीचे समित्यो परत मुलांतल्यान बलिष्ठ करप. तिसरे, कोथन. एक कहाणी सांगोप जी लोकांक जोडता. चौथे, संपूर्णता. ही काणी प्रभावीपणान पावितोला निधी आणि तंत्रबिनान झुटपोवप. आणि हे सगळे करताना एक महत्वाची गोजाळ उगडास धरून जाय. आमच्या संविधानान दर एका नागरिकाक सन्मानान जिपावचो अधिकार दिला. लोकशाही म्हणल्यार फक्त मोतान घेवूक नये, पूण लोकांच्या आवाजाक कान देवप. जबाबदारीने उलयताना आम्ही दर एकलाची प्रतिष्ठा सांभाळून जाय. या सगळ्या रणनीतीचो सार ह्या एकाच वाक्यांत असा: गर्दी नॉय, विश्वास जेक. बडाच्या प्रदर्शनापोरूस स्वयंभीक संबंध आणि विश्वासारोटेचर छोड लक्ष दिवप ते महत्वाचं. आता आमच्या निमाण्या भागाक वचूया ह्या सगळ्या विचारांतल्यान कार्य कसं करूचें. कुंभारजुआच्या ह्या खोल अभ्यासांतल्यान मुख्य शिकवण कितें. आणि निष्कर्ष एकदम स्पष्ट असा: आईच्या काळार राजकारण म्हणल्यार कारभारा खातीर डाटा इंजिनियरिंग ते अंदाज करपाचें काम ना, ते एक विज्ञान जावन आसा. तोर झीक आणि बरन कारभार दिवपाचो मार्ग कितम? पायलम मुल्यावे प्रश्नांकडे संपर्क साधोप. दुसरम, अस्थिरता समजूपाक इतिहासीक डॅटाचो अभ्यास करप. तिसरम, एक एकात्मिक कथन बांधोप. चौथम, एक अनुशासनबद्ध 360 डिग्री रणनीती अंमलान धाडोप. आणि निमाण्यम, लोकांन देस कम्युनी निकाल दिवप. हेम एक चक्र जावन आसा: जमिनीचो आयकोप, अंकडे समजोप आणि परत जमिनीचर काम करप. आणि ज्या वेळेला आम्ही इतलो डेटा वापरतात त्यावेळेला नागरिकाची निजी माहिती सुरक्षित दवरप ही आमची व्हड जबाबदारी जाता. भारताच्या डीपीडीपी कायद्याप्रमाणे दर एका व्यक्तीची संमती महत्वाची. आणि हे आमकां एक महत्वाचो प्रश्न विचारूंक लायता. जर एक मतदारसंघ इतले थिकनेपणान समजूंक येता तर लोकशाहीक जबाबदारेच्या फुडाराचो अर्थ कितें? जे वेळार फुडारी लोकांची ह्यो गरजो इतल्या स्पष्टपणान समजूंक शकतात ते वेळार तांचेवर जबाबदारी आनीकूय वाडता न्हय. हें प्रतिनिधित्वाचो खऱ्या ओळताचेर एक नवो उजवाड घालता. जर तुम्ही एक लोककेंद्रीत फुडारी जावंक सोडतात आणि आपल्या मतदारसंघाची उदरगत करून सोडतात तर blueprintstrategies.ai कोडन संपर्क करात. mogra@blueprintstrategies.ai हाचेर वो 080 224 14102 हाचेर कॉल करात. राजकारणाचे पोलतोडी एक हेतू.